नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी वॅकन्सी असणार आहे मित्रांनो, पुणे महानगरपालिकातर्फे भरती असणार मित्रांनो. ओके. आरोग्य विभागातर्फे ही भरती असणार मित्रांनो. राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाअंतर्गत ही भरती असणार मित्रांनो. ही जी वॅकन्सी असणार मित्रांनो, इथं बोलायला गेले तर वैद्यकीय अधिकारीसाठी इथं वॅकन्सी असणार मित्रांनो. त्याच्यानंतर मित्रांनो इथं वॅकन्सी असणार आहे दुसरी बालतज्ञांसाठी इथं वॅकन्सी असणार. त्यानंतर स्टाफ नर्ससाठी वॅकन्सी असणार आहे. त्यानंतर ANM साठी इथं वॅकन्सी असणार मित्रांनो. संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत देणार आहे मित्रांनो. तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. चॅनल नवीन आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे मित्रांनो. डेली तुमच्यासाठी नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊनच असतो आपल्यासाठी. ओके, चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. ते MBBS वाले अप्लाय करू शकता, 10वी वाले अप्लाय करू शकता, 12वी वाले अप्लाय करू शकता आणि BSc नर्सिंग वाले, MD वाले अप्लाय करू शकता मित्रांनो. संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनल नवीन आहे, सबस्क्राईब करून ठेवायचं मित्रांनो. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता मित्रांनो ही जी भरती असणार आहे पुणे महानगरपालिकातर्फे असणार आहे, आरोग्य विभागातर्फे असणार आहे. गटांतरी पदभरती जाहिरात असणार मित्रांनो. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत आरोग्य विभाग पुणे महानगरपालिकेसाठी भरती असणार आहे. दिनांक 6/3/2025 नोटिफिकेशन आलेली होती मित्रांनो. याच्यामध्ये जे मित्रांनो आरोग्य विभाग पुणे महानगरपालिका यांच्या नियंत्रणेखाली इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी फॉर पुणे, त्याच्यानंतर म्युनिसिपल कॉर्पोरेशन अंतर्गत राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान NUHM मधील खालील गटांतरी रिक्त पदे आपल्याला भरायची आहे मित्रांनो, सांगण्यात आलेले आहे मित्रांनो. याच्यामध्ये तर गुणांकन भरती पद्धतीनुसार असणार मित्रांनो. बघून घेऊया आपल्याला सॅलरी किती असणार आहे, किती पद असणार आहे. याच्यामध्ये अनुक्रमांक दिलेले मित्रांनो. अनुक्रमांक 1 मध्ये बघू शकता तुम्ही पदाचे नाव, एकत्रित मानधन किती असणार प्रति महिन्याला, आपल्याला शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, प्रवर्गानुसार कॅटेगरी वाईज आपली वॅकन्सी, एकूण रिक्त पदे मित्रांनो. ओके, तर पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारीसाठी ते वॅकन्सी असणार मित्रांनो. प्रति महिना त्यांना 60,000 रुपये असणार आहे. MBBS वाले इथं अप्लाय करू शकता, MIC वाले, MMC वाले अप्लाय करू शकता. काउन्सिलिंग कडील नोंदणी आपल्याला अनिवार्य पाहिजे मित्रांनो. ओके, त्याच्यानंतर आपल्याला बालरोग तज्ञांसाठी असणार मित्रांनो. पूर्ण वेळसाठी इथं वॅकन्सी असणार. याच्यामध्ये इथं प्रति महिना असणार 75,000 रुपये त्यांना. इथे MD वाले अप्लाय करू शकता आपल्या मित्रांनी. इथं MD वाल्यांसाठी इथे वॅकन्सी असणार आहे. पूर्ण वेळ बालरोग तज्ञांसाठी इथं DNB, MIC, MM वाले काउन्सिलिंग कडील नोंदणी अनिवार्य असणार आहे. या दोघांसाठी मित्रांनो वयोमर्यादा असणार आहे. कमाल वयोमर्यादा असणार 70 पर्यंत आपल्याला असणार आहे, 70 वर्षापर्यंत. त्यानंतर वर्ष 60 नंतरच्या उमेदवारांसाठी जिल्हा शल्य चिकित्सालय यांच्याकडील शारीरिकदृष्ट्या पात्र असलेलं प्रमाणपत्र लागणार आहे मित्रांनो. ओके, पहिलं जे पद असणार वैद्यकीय अधिकारीसाठी ते 21 पद असणार मित्रांनो आणि बालरोग तज्ञांसाठी 2 पद असणार मित्रांनो. ओके, कॅटेगरी चेक करायची, जे पण कॅटेगरी आपण इथं असाल मित्रांनो. ओके, त्याच्यानंतर मित्रांनो 3 नंबरला जी पोस्ट असणार स्टाफ नर्ससाठी वॅकन्सी असणार. प्रति महिना असणार आपल्याला 20,000 रुपये प्रति महिना. इथं जे मित्रांनो आपण 12वी उत्तीर्णसाठी उत्तीर्णवाले अप्लाय करू शकता. शासकीय संस्था अथवा शासन मान्य संस्थेमधून GNM BSc नर्सिंग कोर्स अनुभव आपल्याला असल्याचे प्राधान्य असणार आहे मित्रांनो. ओके, आपल्याला BSc नर्सिंग कोर्स झालेला पाहिजे तरच आपण इथं अप्लाय करू शकतो. MIC कडील नोंदणी अनिवार्य असणार मित्रांनो. ओके, आणि त्याच्यानंतर जे पद असणार मित्रांनो ANM साठी असणार मित्रांनो. इथं प्रति महिना असणार आहे 18,000 रुपये प्रति महिना असणार आहे. इथे जे मित्रांनो 10वी उत्तीर्ण पाहिजे मित्रांनो. शासकीय संस्था अथवा शासन मान्य संस्थेतील ANM कोर्स अनुभव असल्याचे प्राधान्य आपल्याला लागणार आहे मित्रांनो. ओके, MNC नोंदणीवरील अनिवार्य असणार आहे. याच्यामध्ये वयोमर्यादा जी असणार मित्रांनो, शासकीय अधिकारी असल्यास आपल्याला वयोमर्यादा असणार 65 वर्ष आणि त्याच्यानंतर मित्रांनो 60 वर्ष उमेदवारांसाठी 7 वर्षानंतर जे उमेदवार आहे त्यांना शल्य चिकित्सालय यांच्याकडील शारीरिकदृष्ट्या पात्र असलेल्याचे प्रमाणपत्र द्यायचे मित्रांनो. याच्यामध्ये न स्टाफसाठी तर 25 पदे असणार मित्रांनो टोटल आणि ANM साठी मित्रांनो 54 पदे असणार मित्रांनो. ओके, असे इथे टोटल जे पदे मित्रांनो 102 पदांसाठी भरती आलेली होती. ओके, तुम्हाला इथं ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे मित्रांनो, ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. आता शर्ती, अटी आणि शर्ती पण दिलेल्या आहे मित्रांनो. तर इथं फॉर्म आपल्या चालू झालेले आपल्याला इथं इच्छुक उमेदवारांनी दिनांक 7/3/2025 ते 19/3/2025 पर्यंत इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी फॉर पुणे, म्युनिसिपल कॉर्पोरेशन, नवीन इमारत, 4था मजला, शिवाजीनगर, पुणे इथे कार्यालयांच्या वेळी शासकीय सुट्टी वगळता मित्रांनो, लक्षात ठेवा शासकीय सुट्टी वगळता ऑफलाईन पद्धतीनं अर्ज स्वीकारले जातील मित्रांनो. तदनंतर अर्जाची छाननी करून उमेदवारांना पात्र अपात्र इत्यादी बाबतची सविस्तर माहिती आपल्याला वेळोवेळी पुणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल मित्रांनो. ओके,
तर आपल्याला इथं 7/3/2025 ते 19/3/2025 पर्यंत इथं फॉर्म भरून द्यायचा आहे मित्रांनो. ओके, तर फॉर्मची प्रत कशी आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहे. अर्जासोबत असलेले कागदपत्र काय असणार मित्रांनो? पासपोर्ट साईज फोटो असणार आहे, जन्मतारखेचा आपल्याला वयाचा दाखला, 10वीचा TC, त्याच्यानंतर जन्म प्रमाणपत्र. ओके, फोटो ID, रहिवासी दाखला, शैक्षणिक अर्थ प्रमाणपत्र, सगळे आपले जे पण शिकलेलं असेल आपण त्याची शेवटच्या वर्षाचे गुणपत्रिका, रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र, अतिरिक्त शैक्षणिक जे आपल्याला MIC, त्याच्यानंतर MMC, आपल्याला नोंदणी प्रमाणपत्र पाहिजे आपल्याला. त्याच्यानंतर मित्रांनो नोंदणीकरण प्रमाणपत्र, अनुभव या अनुषंगाने इतर आवश्यक त्या प्रती, शासकीय प्रती आपल्याला पाहिजे मित्रांनो. सदर आपल्याला पदे शहरी आणि आरोग्य अभियान NUHM समिती अंतर्गत राहतील मित्रांनो, यातून सांगण्यात आलेले मित्रांनो. ओके, त्याच्यानंतर मित्रांनो इथं सांगितलं त्यांनी महानगरपालिका स्थापनेशी कसल्याही प्रकारची संबंध राहणार नाही मित्रांनो, असं लक्षात घ्यायचे. उमेदवारांकडून अर्ज अर्धवट, अपूर्ण, वाचण्यायोग्य नसलेले अर्ज सादर केलेला असल्यास संबंधित उमेदवारांची अर्ज नाकारल्या गेल्यास अथवा अपात्र ठरल्यास त्या सर्वस्व जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहणार आहे मित्रांनो. पूर्णपणे अर्ज वाचून घ्यायचा आहे, पूर्ण फॉर्म भरताना लक्षात द्यायचे मित्रांनो. त्याच्यानंतर मित्रांनो पुढे जाऊया आपण. उमेदवाराकडून कोणत्याही प्रकारच्या स्वरूपात तक्रार स्वीकारली जाणार नाही. कोणत्याही स्वरूपात तक्रार स्वीकारली जाणार नाही. सदर अर्ज ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येत असून सदर उमेदवाराने राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालयांच्या प्रत्यक्ष भेट देऊन अर्ज सादर करण्यात यावा मित्रांनो. ओके, याची नोंद घ्यावी. एकूण पदांच्या संस्थेमधील बदल होऊ शकतो. सदरील पदे निवड दिनांक 29/6/2025 कालावधीसाठी भरायचे असून प्रकल्प बंद होताच सविस्तर पदे आपोआप संपुष्टात येतील मित्रांनो, सांगण्यात आलेलं आहे. आता मित्रांनो याच्यामध्ये कसं आहे का, जे आता इथे सांगण्यात आलेले महिला उमेदवारांचा त्यांच्या नावात काही बदल असल्याचा पुरावा लागणार, लग्नानंतरच्या नावात जे बदल असतात त्यामध्ये. ओके, नोंदणी, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, जन्माचा दाखला, त्याच्यानंतर आवश्यक कागदपत्रे आपल्याला लागणार आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान मार्गदर्शन तत्वावर 1 दिवसाचा सेवाखंड देऊन आपल्याला सेवाखंड सुट्टी मिळणार आहे. त्यानंतर आपल्याला 11 महिने 29 दिवसाचा आपल्याला इथं कालावधी असणार आहे कटांती पद्धतीने मित्रांनो. ओके, डबल आपल्याला इथं रिन्युअल होऊ शकतं. एकूण इथे 100 गुणांची टक्केवारीनुसार आपल्या इथं असणार आहे मित्रांनो. ओके, 100 गुणांची टक्केवारी राहील मित्रांनो. त्याच्यामध्ये काय असणार आहे आपल्याला विवरण, तपशील व उत्तम गुण आपण ते पण जाणून घेऊया मित्रांनो. त्याच्यामध्ये पदासाठी आवश्यक क्वालिफाईंग असणार आहे मित्रांनो. गुणांमधील अंतिम वर्षांच्या गुणांच्या आधारे असणार आहे मित्रांनो. मिळालेल्या गुणांच्या टक्केवारी 50 प्रमाणे प्रमोशन काढावे मित्रांनो. ओके, प्रॉपरेशन काढावे असं सांगण्यात आलेलं आहे. इथं उदाहरणार्थ 60% आपल्याला प्राप्त गुण झालेले आहेत, 50% आपल्या प्रॉपरेशन गुणीला 50 भागिले 100 बरोबर 30 अशा पद्धतीने आपल्याला काढायचे मित्रांनो. याच्या आधी गुण असणार 50. ओके, त्यानंतर पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हतेसाठी अधिक शैक्षणिक अर्हता असल्याचा संबंधित विषयांमध्ये अधिकच शैक्षणिक अर्हता असल्याचा आपल्याला विचारात घ्यावा मित्रांनो. अधिकच आपल्याला 20 गुण असणार आहे मित्रांनो. याच्यामध्ये मिळालेले गुणांच्या टक्केवारी प्रमाणे प्रॉपरेशन काढायचे मित्रांनो. आपल्या उदाहरणार्थ इथे एक वैद्यकीय अधिकारी पदाची आवश्यकता, शैक्षणिक अर्हता, त्यानंतर पूर्ण अतिरिक्त MD, MS, डिप्लोमा ही शैक्षणिक अर्हता पूर्ण केलेल्या उमेदवाराने अर्ज केलेल्या असलेल्या उमेदवाराने MD, MS, डिप्लोमा अंतिम वर्षाचे आपल्याला 60% गुण प्राप्त असल्याचे 20% प्रॉपरेशन 60 बरोबर 60. ओके, अशा पद्धतीने दिलेले आहे. म्हणजे आपल्याला डिवाइड बाय 20 भागिले 100 म्हणजे 12 अशा पद्धतीने काढायची. 20 गुण असणार मित्रांनो. ओके, संबंधित आपल्याला पदाची निगडीत अनुभव असलेल्या अनुभवासाठी प्रत्येकी वर्षासाठी 6 गुण मिळणार आहे मित्रांनो. एका वर्षाकरता 6 गुण, जास्तीत जास्त आपल्याला 30 गुण असणार आहे मित्रांनो. 30 गुण दिलेले आहे मित्रांनो. जेवढा आपल्याला एक्सपिरियन्स असेल त्यामध्ये. ओके, ते 100 गुण आपले अशा पद्धतीने असणार आहे मित्रांनो. ओके, आता मित्रांनो आता याच्या पुढे जाऊया आपण. आता अनुभव शासकीय आरोग्य अभियान, स्थानिक स्वराज्य संस्था अथवा खाजगी अंतर्गत अनुभव ग्राह्य धरण्यात येईल मित्रांनो, सांगण्यात आलेले आहे. उमेदवारांची कुठल्याही प्रकारची राजकीय दबाव आणल्यास त्यांनी नियुक्ती अपात्र ठरवता येईल मित्रांनो. नियुक्ती प्रक्रिया कोणत्याही टप्प्यावर कोणत्याही कारण न देता
बदल अथवा रद्द करण्याचे अधिकार माननीय अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पुणे मनपा यांची राखून ठेवलेला आहे मित्रांनो. त्यामध्ये मित्रांनो उच्च शैक्षणिक अर्हता धारकांना प्राधान्य दिले जाईल, परंतु निर्णय आपल्याला जे असणार आहे प्रशासन घेईल मित्रांनो. निवड आपल्याला याच्यामध्ये असणार आहे. या निवड यादीतील क्रमांकांचे प्राधान्य पदस्थापना दिली जातील मित्रांनो. त्याबाबत उमेदवाराने कोणत्याही प्रकारचा दबाव आणायचा नाही मित्रांनो सांगण्यात आलेला आहे. दबाव वापर केल्यास त्याला इथून बाद करण्यात येईल मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. आता याच्यामध्ये जे मित्रांनो उमेदवाराची निवड रद्द करण्यात येईल. उपयुक्त निवड प्रक्रिया प्राप्त अर्जांच्या संख्येनुसार छाननी करून गुणांक्रमाने यादी इथं तयार करण्यात येईल मित्रांनो सांगण्यात आलेले आहे. ओके, निवड समितीचा निर्णय अंतिम राहणार आहे मित्रांनो. इथं त्यांनी माहिती दिलेली आहे अशा पद्धतीने. अर्जदार कटांतरी कालावधीमध्ये सोयीनुसार ठिकाण बदलून मिळण्याची मागणी करता येणार नाही. सदर भरतीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर भविष्यात एखादी ठिकाणी कर्मचारी यांचा राजीनामा दिल्यामुळे जागा रिक्त झालीच तर प्रत्यक्ष यादीमध्ये मिनिटमध्ये आपल्याला जे असणार मित्रांनो त्यांच्या इथं नवीन भरती प्रक्रियेमध्ये आपल्याला नियुक्त करण्यात येईल मित्रांनो, आदेश देण्यात येते मित्रांनो असे सांगितलं जातं. अंतिम यादी तयार झाल्यानंतर पुढील 1 वर्षाच्या वैध राहील मित्रांनो. त्याच्यानंतर मित्रांनो पुढे आल्यानंतर इथं उमेदवारांची निवड झालेली आहे त्याला 500 रुपयाचा बॉन्ड पेपरवर करार सादर करावा लागेल मित्रांनो. पत्रव्यवहार त्यानंतर आपल्याला पत्ता संपुष्ट पूर्ण असावा. उमेदवारांनी त्यांच्या स्वखर्चाने निवडीसाठी ठिकाणी उपस्थित राहायचे मित्रांनो. उमेदवारांनी चुकीची माहिती प्रमाणपत्रे कागदपत्रे सादर करताना आपण असं काही घोड केला मित्रांनो काही आढळल्यास आपल्याला त्यांना याच्यामध्ये तर तुम्हाला इथून झालेल्या कोणत्याही व्हिडिओ आपल्याला रोखून ठेवण्यात येईल मित्रांनो आणि तुम्हाला भरती प्रक्रियेतून अपात्र ठरण्यात येईल मित्रांनो, लक्षात द्यायचे. ओके, त्यानंतर पुणे महानगरपालिकेतील कोणत्याही व्यक्तीला किंवा इतर संस्था अर्ज विकण्यासाठी किंवा अधिकार दिला जाणार नाही त्याची नोंद घ्यावी मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. जर उमेदवाराने भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला किंवा आरोग्यामार्फत अवलंब केलेला आढळून आला, खोटं बोलण्याची किंवा व्यवस्था आढळून आल्यास त्या याच्यातून बाद करण्यात येईल. उमेदवार पुणे महानगरपालिकेसाठी असल्यास बचावणी करण्यात व्यक्तीमार्फत नोकरी मिळवून आपण नोकरी मिळवण्याचा आपण सल्ला सावध राहा मित्रांनो. कोणी नोकरी लावून देतो असं असेल त्यांच्याकडे म्हणजे त्यांच्या लागायचं नाही, त्यांच्या भरोश्यावर बसायचं नाही. आपल्याला जो मित्रांनो आव्हान भरायचा मित्रांनो त्या कटांतरी पदभरती करता कार्यालयीन अर्जांचा नमुना 2024-25 राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग पुणे महानगरपालिका हा जो फॉर्म आहे मित्रांनो इथं या कार्यालयामध्ये जमा करायचा आहे आपल्याला इथं असं सांगण्यात आलेलं आहे. त्याचं तुम्हाला ऍड्रेस वगैरे मी देणार आहे मित्र. इथं आपल्याला फोटो वगैरे लिहायचा मित्रांनो इथं पहिले आपला. ओके, आता मित्रांनो विषय आपल्याला जाहिरात क्रमांक आपल्याला लिहायचे कोणता आहे, पदाचं नाव टाकायचं आपलं, या पदाकरिता अर्ज करीत आहात. उमेदवारांचे पूर्ण नाव टाकायचं आपलं जे पण नाव आहे. आपल्या वडिलांचे पूर्ण नाव टाकायचं आहे. महिला असेल तर पतीचे पूर्ण नाव. ओके, जन्मतारीख, वर्ष, वय, महिना अक्षरमय टाकायचं आहे मित्रांनो. जन्मतारीख आपल्याला पूर्ण अशा पद्धतीने दिलेलं आहे. त्यानंतर आपल्याला वय, वर्ष, पूर्ण, महिने, त्याच्यानंतर दिवस असे संपूर्ण माहिती भरायची आहे. त्यानंतर राहण्याचा पत्ता टाकायचा आपल्याला संपूर्ण या दिवसामध्ये. 2 ऍड्रेस टाकू शकता तुम्ही जर वेगवेगळे ऍड्रेस परमनंट ऍड्रेस आणि प्रेझेंट ऍड्रेस. ओके, मोबाईल क्रमांक टाकायचा इथं, ईमेल ID, रहिवासी प्रमाणपत्र आपल्याकडे होईल नाही ते लिहायचं आहे. जातीचे प्रमाणपत्र आपल्याला आहे किंवा नाही. ओके, त्यानंतर जात प्रवर्ग कोणत्यामध्ये SC ST OBC EWS ते लक्षात द्यायचे. जातीचे नाव टाकायचे आपलं. अर्जदाराचे नाव आपल्याला इथं अर्जदार सादर करताना असेल जातीचे प्रवर्ग आपल्याला टाकायचं आहे इथं. जात पडताळणीचे प्रमाणपत्र आपल्याला टाकायचे मित्रांनो इथं. विवाहित आहेत किंवा नाही ते सांगायचं आपल्याला, हो किंवा नाही. आपल्याला डिग्रीमध्ये आपल्याला पदवी जर आपल्याला हा ग्रॅज्युएटमध्ये त्याच्या संस्थेच्या बोर्डांचे नाव वगैरे टाकायचे. कोणत्या बोर्डाचे नाव काय, कुठून तर कुठपर्यंत कोणती डिग्री होती, उत्तीर्ण कालावधी, एकूण गुण किती होते, मिळालेले गुण, टक्केवारी. त्याच्यानंतर आपल्याला डिप्लोमावाल्यांसाठी ते डिप्लोमा काय म्हणतात, कोणता डिप्लोमा केलेला आहे, विद्यापीठाचे नाव, उत्तीर्ण वर्ष, गुण किती, मिळालेले गुण, टक्केवारी टाकायची. पदव्युत्तर पदवी असेल आपल्याला पोस्ट ग्रॅज्युएशन PG वाल्यांसाठी इथं
कोणती पदवी केली आपण पीजी मधून, बोर्डाचे नाव टाकायचं आहे आपल्याला, उत्तीर्ण वर्ष, एकूण गुण, मिळालेले गुण, टक्केवारी मित्रांनो. आणि इतर काही आपण शैक्षणिक अर्थ केलेले असेल ते टाकायचे, जे काही आपण केलेलं असेल बोर्डाचे, विद्यापीठाचे नाव, उत्तीर्ण वर्ष, एकूण गुण, मिळालेले गुण, टक्केवारी मित्रांनो. ओके. त्याच्यानंतर मित्रांनो अनुभवाची साक्षांकित प्रत जोडावी मित्रांनो. काम केलेल्या कार्यालयाचे नाव व पत्ता, धारण केलेले पद, त्यानंतर कालावधी, वर्ष, महिने व दिवस टाकायचे मित्रांनो. ओके. अनुभव म्हणजे एक्सपिरियन्सची इथं माहिती वगैरे द्यायची आपल्याला, इथं कॉलम मध्ये भरू शकतो आपण या पूर्ण कॉलम मध्ये. ओके. पद वगैरे काय, वर्ष, महिने वगैरे टाकायची. सोबत आपल्याला आपण प्रती जोडलेल्या आहेत, आपल्याला ज्या प्रती सांगितल्या डॉक्युमेंटमध्ये सांगितले ते आपण डॉक्युमेंटची नाव टाकायची मित्रांनो. इथं प्रत दिलेली आहे, ती प्रत दिलेली आहे, अशी आपण 14 डॉक्युमेंट आपण नाव इथं टाकू शकतो मित्रांनो. ओके. त्यानंतर आपल्याला इथं माहिती वाचून घ्यायची, सगळी माहिती, संपूर्ण माहिती माझ्या जबाबदारीवर भरत आहे. सगळे डॉक्युमेंट माझे ओरिजिनल आहे. आपलं ठिकाण टाकायचं, दिनांक टाकायचं, आपली स्वाक्षरी आणि सिग्नेचर करायची, अर्जदाराचे नाव तुमचं टाकायचं इथं. ओके. अशा पद्धतीने आपण भरून घ्यायचं मित्रांनो. ओके. तर ऑफलाईन पद्धतीने हा पॉम्पलेट जमा करायचा आहे. तर तुम्हाला ऍड्रेस मी सांगितलेला होता, पुणे महानगरपालिकेत जायचं मित्रांनो आपल्याला. ओके. तर आपल्याला इथे तुम्हाला ऍड्रेस मी तुम्हाला दाखवलेला होता, तो ऍड्रेस परत मी तुम्हाला दाखवून देतो मित्रांनो. ओके. तर पुणे महानगरपालिकेमध्ये जायचं आपल्याला ऍड्रेसवर, आणि तिथे आपल्याला फॉर्म जमा करून घ्यायचा मित्रांनो. ओके. संपूर्ण माहिती तुम्हाला मी सांगितलेली आहे. तो डाऊट असेल तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं, त्या जास्त मित्रांना शेअर करायचं मित्रांनो. ओके. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला जी पीडीएफ लिंक टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपला मिळून जाईल, तिथून जाऊन डाउनलोड करून घ्यायची आहे. आणि तुम्हाला काही शंका असेल तर टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करू शकता मित्रांनो. टेलिग्रामची लिंक व्हॉट्सअप लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल, आणि तुम्हाला पीडीएफची लिंक आपल्याला टेलिग्राम व्हॉट्सअपला मिळून जाईल मित्रांनो. ज्या जास्त मित्रांना शेअर करायचा व्हिडिओ, चॅनलला सबस्क्राईब करायचं, बेल आयकनला प्रेस करायचं आहे. असे जॉब रिलेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. थँक्यू.